कोल्हापुरातील सायबर ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमेन या महाविद्यालयाच्या स्वर्गीय राधाबाई शिंदे सभागृहात या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. बहुविद्याशाखीय आणि कौशल्य आधारित शिक्षण NEP 2020 मधील आव्हानं आणि संधी या विषयावर या परिषदेत चर्चा करण्यात आली. या परिषदेला नवीन शैक्षणिक धोरण सुकाणू समिती अध्यक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉक्टर AR कुलकर्णी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या परिषदेत 180हून अधिक संशोधक आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. यातील काहींनी ऑनलाईन तर काहींनी ऑफलाईन पद्धतीनं त्यांचे शोधनिबंध सादर केले. यावेळी बोलताना डॉक्टर नितीन करमळकर यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती दिली. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमधील कलागुणांना सुद्धा करिअरच्या दृष्टीनं वाव मिळावा अशा पद्धतीनं या धोरणात लवचिकता आणण्यात आली आहे. शिक्षणाला कौशल्य शिक्षणाची जोड देण्याचं काम या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून करण्यात आल्याचं प्रतिपादन डॉक्टर नितीन करमळकर यांनी केलं. या परिषदेला संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यकारी विश्वस्त डॉक्टर RA शिंदे आणि संस्थेचे सचिव CA HR शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलं. यावेळी सायबर ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर VM हिलगे, प्राचार्य डॉक्टर AR कुलकर्णी, डॉक्टर देवकी गोखले, सहाय्यक प्राध्यापिका श्वेता पाटील, डॉक्टर सुनीता दलवाई, डॉक्टर नीलम जिरगे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.